आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटकातील TET आणि CET परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांसाठी पेपर 1 आणि पेपर 2 मधील इतिहास या विषयाचे नोट्स तयार करत आहोत। या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला कंटिन्यूमध्ये हे व्हिडिओ सिरीज पाहायचे आहे, तरच तुम्हाला परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे होईल। कारण या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि अगोदरच्या TETसाठी कशा प्रकारचे प्रश्न आहेत त्यानुसार इम्पॉर्टंट पॉईंट्स फक्त काढत आहोत। तर या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्ही कंटिन्यूमध्ये राहिलात तर ते प्रश्न सोडविण्यास मदत होईल आणि शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सपोर्ट करा आणि अशाच प्रकारे आपण तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे, नोट्स पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। तर चला वेळ न घालवता आजचा महत्त्वाचा टॉपिक जो आहे ते म्हणजे दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी। या दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी ह्याच्याबद्दल कंपल्सरी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जात असतात। ही प्रश्नपत्रिका असेल तर ह्या पाठावरील हमखास प्रश्न विचारले जातात। तर चला, तर ह्या पाठामध्ये काय काय आहेत इम्पॉर्टन्स पॉईंट्स ते आपण लक्षात घेऊया। तर या ठिकाणी दिलेला आहे महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे संगम साहित्य। संगम साहित्य आणि संगम युग हे महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत, ते लक्षात घेऊया। तर या ठिकाणी जो शिल्पादिगारम आणि मणिमेकैले ही दोन्ही महाकाव्ये असून या व्यतिरिक्त तमिळ लोकांमध्ये तिरुकुरळ हे आणखी एक पुस्तक त्या ठिकाणी लोकप्रिय झालेलं आहे। या तिरुकुरळ याचे रचनाकार कोण आहेत म्हणजे तिरुवळ्ळुवर, तर ते संगम युगाचे श्रेष्ठ कवी होते। तर ह्या ठिकाणी तिरु म्हणजे काय, श्री, आणि कुरळ म्हणजे लहान। तर ह्या कुरळ हे लहान कडव्यांचं काय पद्य असलेली एक कुरळबद्दल असे सांगितले जाते की 7 समुद्रामध्ये असलेले ज्ञान मोहरीच्या बारीक एका कणात समावलेले आहे। म्हणजे मोठी गोष्ट लहान शब्दामधून जसा अर्थपूर्ण होतो तशा प्रकारे ह्या ठिकाणी अर्थ लिहिला जात असतो। तर या शिल्पादिगारम आणि मणिमेकैले आणि तिरुकुरळ या व्यतिरिक्त काही जुन्या काळातील साहित्यकृती आहेत, यांच्या संग्रहाला संगम साहित्य असे म्हणतात। तर आपल्याला पहिला पॉईंट लक्षात येतं, संगम साहित्य कशाला म्हणतात, तर हे संगम साहित्य शिल्पादिगारम आणि मणिमेकैले ही दोन्ही आणि त्याचबरोबर तिरुकुरळ हे साहित्यांची जी काही रचना झालेला काळ आहे, या काळालाच तमिळमध्ये संगम साहित्य असं म्हटलं जात होतं। कारण मदुराईच्या पांड्य राजांनी आपली राजधानी मदुराई येथे तमिळ संगम म्हणजे तमिळ साहित्यांचा संघ स्थापन करून कवींना आश्रय दिला होता। तसेच समीक्षेसाठी कवींनी त्यांची रचना तमिळ संगमाला सादर करण्याची प्रथा होती। तर याला संगम साहित्यांचा आणि संगम युगाचा हा काळ म्हणून ओळखला जात असतो। तर या ठिकाणी आणखीन एक पॉईंट जे आहे आपल्याला माहिती आहे संगम युग। तर संगम युग म्हणजेच काय, जवळपास हे 5 शतके त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ह्या साहित्यांची रचनेची प्रथा चालू राहिलेली आहे की BC 3ऱ्या शतकापासून ते म्हणजे सामान्य शकपूर्व 3ऱ्या शतकापासून ते जवळपास सामान्य शक 3ऱ्या शतकापर्यंत हे 5 ते 6 शतके काय चालू झालेले आहे, साहित्यांची रचना चालू राहिलेली आहे। तर या कालखंडालाच काय म्हणलेलं आहे, संगम युग असे म्हटलेलं आहे। संगम साहित्य कृतीतून त्यावेळेतील राजेशाही, चोळ, चेर आणि पांड्य राजांच्या कारकिर्दीबद्दल आणि इतर काळातील जीवनाचे चित्रण करत होते, म्हणून ते काळ संगम युग आणि संगम साहित्य हे आपल्याला दोन्ही गोष्टी माहिती होतात। त्यानंतर महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत किंवा राजघराणी आहेत ते आपण इथं अभ्यासणार आहोत। दक्षिण भारतातील प्रमुख राजघराणी की उत्तर भारतामध्ये मौर्य होऊन गेलेले आहेत, गुप्त, त्याचबरोबर कुशाण, वर्धन हे घराणी होऊन गेलेले आहेत। तर मौर्यांचा काळ, तर त्याच दरम्यानमध्ये ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये काही महत्त्वाचे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत। या ठिकाणी राजघराणी जर पाहिलं, पहिला आहे सातवाहन। तर दक्षिण भारतातील पहिलं राजघराणी कोणतं आहे ते म्हणजे सातवाहन। यांची राजधानी महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी होती। तर त्यांचे संस्थापक कोण होते, सिमुख, आणि हे सामान्य शकपूर्व 235 पासून राज्य करत होते। तर त्यांच्या सातवाहनामधील श्रेष्ठ राजा कोण होता म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होता, एक प्रसिद्ध राज्यकर्ता या ठिकाणी होऊन गेलेला आहे।
त्याच पद्धतीने दुसरं जे काय आहे कदंब साम्राज्य, हे कर्नाटकातील महत्त्वाचं आणि पहिला कर्नाटकातली राजघराणी होऊन गेलेली आहे. तर ह्या कदंब घराण्याची राजधानी कोणती होती म्हणजे बनवासी, आणि संस्थापक कोण मयूर शर्मा, आणि त्यालाच आपण मयूरवर्मा, अगोदर मयूरवर्मा म्हणून त्यांनी नामधारण करून ते राजघराणी स्थापन केलेलं होतं. तर श्रेष्ठ राजा तोच मयूरवर्मा म्हणून प्रसिद्धीस आलेला आहे. त्याच पद्धतीने तिसरा आहे ते गंगांची राजधानी कोणती होती तलकाडू, अगोदर कोलार होती नंतर तलकाडू झालेली आहे. तर त्यांचे संस्थापक कोण ह्या घराण्याचे गंग घराण्याचे कोंकणी वर्मन हे महत्त्वाचे संस्थापक, आणि त्याचबरोबर दुर्विनीत हा प्रसिद्ध श्रेष्ठ राजा होऊन गेलेला आहे. तर परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारला जातो. तर पुढचं राजघराणी आहे ती म्हणजे बदामी चालुक्य. तर बदामीची चालुक्य ह्याची राजधानी वातापी म्हणून होती, तीच बदामी म्हणून प्रसिद्धी आहे आता. तर या ठिकाणी पुलकेशी पहिले हे कोण होते म्हणजे संस्थापक होते, आणि प्रसिद्ध इमडी पुलकेशी म्हणूनच तिथं गणलं जातं. तर ह्यांचा कार्यकाळ जर पाहिलं तर जवळपास 543 सामान्य शक ते 755च्या दरम्यानमध्ये बदामी चालुक्य राज्य करत होते. त्याच पद्धतीने पल्लव हे दक्षिण भारतामधील महत्त्वाचे राजघराणे होऊन गेलेले आहे. तर यांची राजधानी तमिळनाडूमधील कांची ह्या ठिकाणी होती, कांचीपुरम, आणि सिंहविष्णू हे संस्थापक होते, आणि त्याचबरोबर नरसिंह वर्मा हे प्रसिद्ध राज्यकर्ता होता. तर ह्यांचा कार्यकाळ जर पाहिलं तर 575 सुरुवात झालेला आहे. त्यानंतर राष्ट्रकूटांचं मान्यखेड हे राजधानी होती, आणि त्यांची म्हणजे ह्या घराण्याचा संस्थापक कोण होता म्हणजे दंतीदुर्ग, आणि अमोघ वर्ष नृपतुंग हा प्रसिद्ध राज्यकर्ता होता. त्याच पद्धतीने कल्याणचे चालुक्य हे यांचं ठिकाण किंवा राजधानीचं ठिकाण जे होतं ते म्हणजे बसव कल्याण, बिदर जिल्ह्यातील, आणि यांचे संस्थापक कल्याणच्या चालुक्याचे संस्थापक कोण होता द्वितीय तैलप होते, आणि 6वा विक्रमादित्य हे प्रसिद्ध राज्यकर्ता होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर होयसळ हा द्वारसमुद्र या ठिकाणाहून ते राज्य करत होते. नृपकाम हे संस्थापक होते, आणि त्याचबरोबर विष्णुवर्धन हे प्रसिद्ध राज्यकर्ता होऊन गेलेले आहेत. हे 10 ते 14व्या सामान्य शक कालावधीमध्ये ह्यांचं कारभार दिसून येतो. त्याच पद्धतीने चोळांची राजधानी कोणती होती तमिळनाडूतील तंजावर, आणि त्याचबरोबर यांचं संस्थापक जर पाहिलं तर विजयवाला चोळ म्हणून होता, पण राजराजा चोळ हे प्रसिद्ध राज्यकर्ता होऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारे काही दक्षिण भारतातील राजघराणी यांच्याबद्दल आपण अभ्यास करत आहोत. तर कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण लक्षात घेऊया. पहिला आहे ते म्हणजे सातवाहनामध्ये यांचं साम्राज्य जर पाहिलं तर या ठिकाणी दिसून येतं आपल्याला कशा प्रकारचं हे साम्राज्य दिसून आलेलं आहे. तर यांचं काय होतं महाराष्ट्रातील पैठण ह्या ठिकाणी त्यांचं प्रतिष्ठानपूर म्हणजेच पैठणचा भाग ही राजधानीचं केंद्रबिंदू होता, आणि या ठिकाणाहून शिमुख राज्यकर्ते संस्थापक होते, आणि याच सातवाहनांच्या ह्याच्यामध्ये गौतमीपुत्र शातकर्णी यांनी प्रसिद्धी मिळवलेली होती. तर यानंतर पाहूया काय आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्रातील प्रतिष्ठानपूर म्हणजेच आताचे पैठण ही त्यांची राजधानी होती. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा की या ठिकाणी गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच सातवाहन वंशाचा प्रमुख राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी होता. त्यांनी शककालीन नहपान नाण्यावर स्वतःचे नाव मुद्रित केले होते. हा एक शककाळातील राजा होता. तर त्याच्या नाण्यावर काय केले स्वतःचे नाव मुद्रित केलेलं होतं. अशा प्रकारची एक प्रसिद्धी मिळवलेली होती ते गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचबरोबर त्यांना जी पदवी मिळालेली होती ती पदवी कोणती होती त्रिसमुद्रोतोय पितवाहन ही एक महत्त्वाची पदवी त्यांना मिळालेली होती. कारण 3 समुद्राचे पाणी पिणारे घोडे ज्याचे वाहन आहेत त्याला त्रिसमुद्रोतोय पितवाहन असं म्हटलं जात होतं. ही एक महत्त्वाची पदवी त्या राज्यकर्त्याला मिळालेली होती गौतमीपुत्र सातकर्णीला. धर्म
कशा प्रकारचं होतं धर्म आणि समाज, तर सातवाहन हे वैदिक धर्माचे अनुयायी होते. अश्वमेधासारखे यज्ञ करत असत. त्याचबरोबर त्यांनी शिव आणि विष्णू यांची पूजा करत होते. तर हे प्रसिद्धी त्यांनी धर्म आणि समाजामध्ये शिवाची पूजा व विष्णूची पूजा केली जात होती. साहित्य जर पाहिलं तर कोणकोणते साहित्य होते, तर साहित्य आणि शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये प्राकृत भाषा ही सातवाहनाची राज्यभाषा होती. असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की सातवाहनांची राज्यभाषा कोणती होती, ते प्राकृत होती. त्यांच्या शिलालेखामध्ये प्राकृत भाषेत आणि ब्रह्मलिपीत लिहिलेले होते. त्यांच्याच कालावधीमध्ये हल राजाने प्राकृत भाषेत गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला होता. राजा हलाने कोणतं लिहिलं आहे, गाथा सप्तशती. त्याच शिमोगा जिल्ह्यातील ताळगुंद हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. आणि चैत्य म्हणजे बौद्धांचे प्रार्थना मंदिर होते. बौद्ध भिक्षुक राहत त्याला विहार असं म्हटले जात होतं, कारण चैत्यालयामध्ये प्रार्थना केली जात होते आणि बौद्ध भिक्षुक कुठे राहत होते, विहारमध्ये. तर ह्याच्यामधला अर्थ तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, ते म्हणजे व्यापार आणि शहरे. जर पाहिलं तर या ठिकाणी सातवाहनाचा कार्यकाळ आर्थिक समृद्धीचा होता. याचे मुख्य कारण म्हणजे काय होतं, वेगाने चाललेला अंतर्गत व बाह्य व्यापार, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा त्यांचा व्यापार चालत होता. कारण साम्राज्याची काही शहरे व्यापारी केंद्रे होती. अशा शहरांना निगम म्हणलं जात होतं. तर सातवाहनामधील जे शहरं होते, व्यापारी केंद्र होते, त्यांना निगम म्हटलं जात होतं. तर हे लक्षात. कदंब घराण्यांबद्दल समजून घेऊया. बनवाशीचे कदंब घराणे, तर बनवाशीच्या कदंबांची राजधानी होती बनवाशी. आणि मयूर शर्मा, त्यालाच मयूरवर्मा म्हणतो. तर कदंब राजवंश हे कन्नडचे पहिले राजघराणे होते. सातवाहन घराण्यानंतर वायव्य कर्नाटकात यांची भरभराट झाली होती. कदंब वंशाचा संस्थापक मयूरवर्मा हा होता, कारण त्याच्या घराजवळ कदंब वृक्ष होता, त्यामुळे त्यांच्या वंशाला कदंब हे नाव पडले, असा प्रश्न विचारू शकतो. तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकता, कदंबांची राजधानी ही उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवाशी या ठिकाणी होती. सिंह हे या वंशाचे प्रतीक होते, म्हणजे चिन्ह होतं. हे प्रश्न विचारू शकतो परीक्षामध्ये. कदंब घराण्याचे प्रतीक किंवा चिन्ह कोणते होते, तर सिंह होता. तर या ठिकाणी थोडक्यात आपण जाणून घेऊया मयूरवर्मा कशा प्रकारे कदंब घराण्याची स्थापना केलेली होती. हा ब्राह्मण असलेला मयूरवर्मा कांचीला जात असताना पल्लवांच्या घोडदळाच्या सेनापतीने त्याचा अपमान केला. अपमान सहन न झाल्यामुळे मयूरवर्मा ब्राह्मणत्व सोडून क्षत्रिय बनला. बघा, मयूरवर्मा ब्राह्मणत्व सोडून क्षत्रिय बनला आणि त्यानंतर तो आक्रमण करण्यास सुरुवात केलेला आहे. कारण क्षत्रिय हे लढाऊ वृत्ती आहे, तर हे दिसून आलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या घराण्याची स्थापना केलेली आहे. तर ह्या ठिकाणी पाहू शकता कुठल्या भागामध्ये त्यांनी राज्य केलेलं होतं. कर्नाटकातील महत्त्वाचा प्रदेश त्यांनी बळकावलेला होता. बनवाशी ही त्या ठिकाणची राजधानी होती. तर त्यानंतर पाहूया खालच्या भागामध्ये कोण होते, म्हणजे गंग होते. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता. इथं कदंब प्रतीक हे सिंह होता. हासन जिल्ह्यातील हलमिडी या गावात कदंबांचा कन्नड भाषेतील अतिप्राचीन शिलालेख आढळला. म्हणूनच कन्नड भाषेतील पहिला शिलालेख कोणता आहे, हलमिडी शिलालेख आहे. शिला म्हणजे दगडावरती कोरलेली जी काही लिपीचं वर्णन केलेलं होतं, तर त्याच्या आधारानुसार त्यांच्या कारभाराबद्दल माहिती मिळते. आणि हे कुठे भेटलेलं होतं, हासन जिल्ह्यातील हलमिडी या गावात, म्हणून हलमिडी शिलालेख असं म्हटलं जातं. हे काकुत्स्वर्माच्या कारकिर्दीमध्ये दिसून आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, शिमोगा जिल्ह्यातील ताळगुंद येथे कदंब काळातील संस्कृत शिलालेख आढळलेला आहे. ताळगुंद शिलालेख म्हणून. तर हे संस्कृतमधलं पहिलं शिलालेख आहे. याची रचना कुब्ज या कवीने केली आहे. कर्नाटकातील सर्वात जुने संस्कृत कवी हेच असून ताळगुंदचा शिलालेख हे आपल्याला माहिती देते. तर या कर्नाटकात सापडलेला पहिला संस्कृत शिलालेख आहे कुठला, ताळगुंदचा. आणि कन्नडमधला कोणता आहे, हलमिडी शिलालेख आहे. हे लक्षात असू द्या. तर हे कदंबांच्या कारकिर्दीमधील होतं. तर या ठिकाणी पहा, या कदंबांच्या ह्याच्यामध्ये मधुकेश्वर येथील भगवान मधुकेश्वर हे कदंबांचे कुलदैवत होते, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो.
यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते बघा, बनवाशी येथील मधुकेश्वर देवालय कशा प्रकारचा आहे. त्याचबरोबर तलकाडूचे गंग हे तिसरा जो आहे पॉईंट आपण दक्षिण भारतातील अभ्यास करत असताना घराण्यांचा सातवानाबद्दल पाहिलेला आहे, कदंबांविषयी पाहिलेला आहे. आता आपण गंग घराण्यांविषयी थोडक्यात पाहूया, कारण यांची राजधानी पहिला कोलार होती, आता तलकाडू झालेली होती. त्याच्यानंतर कोंकणी वर्मन हे संस्थापक होते, तर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. त्याने सुमारे 650 वर्षे राज्य केले. कोलार व कुलालपूर असं म्हटलं जात होतं आणि तलकाडू हे तलवनपूर या गंग घराण्याच्या राजधान्या होत्या. त्यानंतर कोंकणी वर्म हा गंग घराण्याचा संस्थापक होता, आत्ताच पाहिलेला आहे. हत्ती गंगांची प्रतीक होते. जसं कदंबांचं इथं सिंह होतं, तसं इथं कोणाचं आहे म्हणजे गंग घराण्याचं हत्ती आहे. दुर्विनीत हा गंग घराण्यातील प्रसिद्ध राज्यकर्ता होता. तर पाहूया दुर्विनीतविषयी थोडक्यात. तर दुर्विनीतबद्दलचं जाणून घेत असताना आपण थोडक्यात जर पाहिलं तर ह्या ठिकाणी कुठले पॉईंट्स दिलेले आहेत पहा. दुर्विनीताने संस्कृत कवी भारवीच्या किरीतार्जुनीयाच्या 15व्या सर्गावर भाष्य विमर्श केलेला आहे किंवा लिहिलेला आहे. भारवी हे कवी लेखक होते, किरीतार्जुन लिहिलेलं होतं, तर त्याच्यावरती दुर्विनीताने ते काय केलेलं आहे, भाष्य केलेलं आहे. त्याच रीतीने पहा की या ठिकाणी दुर्विनीतने त्यांच्या कालकिर्दीमध्ये जे काही अनुवाद केलेले आहे संस्कृतमध्ये ते सुद्धा दिसून आलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं श्री विजय आपल्या कविराज मार्गमध्ये काय सांगतात, तर कविराज मार्ग हे कन्नड भाषेतील पहिले उपलब्ध पुस्तक आहे, तर ह्याच्यामध्ये दुर्विनीतविषयी सांगितलेला आहे. यानंतरचा पुढचा पॉईंट पहा की या ठिकाणी या दुर्विनीत नंतर स्त्री पुरुष व रचमल्ल यांनी काय केलेले आहे, राज्य केलेले आहे. रचमल्ल राजाचा प्रधान चाऊंडराय यांनी हासन जिल्ह्यातील श्रावणबेळगोळ येथे विंध्यगिरी टेकडीवर उभी असलेली जगप्रसिद्ध 17.6 मीटर उंचीचे म्हणजे 58 फूट गोमटेश्वराची मूर्ती बनविलेली आहे. ते कोण म्हणजे चाऊंडरायाने, असा प्रश्न विचारला जातो कोणाच्या कालकिर्दीमध्ये, रचमल्ल राजाच्या. त्याचबरोबर स्त्री पुरुषांनी काय लिहिलेलं आहे साहित्याच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्त्री पुरुषांनी गजशास्त्र लिहिलेलं आहे. गंगांचा प्रधान असलेला कोण होता, चाऊंडरायाने, त्यांनीच काय केलेलं होतं, एक गोमटेश्वराची मूर्ती बनवलेली होती. त्याच पद्धतीने कन्नडमध्ये चाऊंडराय पुराण ही कृती रचलेली आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे पहा, वास्तुशिल्पकलेमध्ये जर पाहिलं तर आत्ताच आपण जाणून घेतलेलं आहे, श्रावणबेळगोळ येथील 58 फूट उंच असलेली एक दगडातील गोमटेश्वराची मूर्ती हे शिल्पकलेतील महत्त्वाचे योगदान होतं, हे गंग घराण्यातील. त्यानंतर आपण पाहूया बदामीचे चालुक्य. जे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहे तेवढंच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर या ठिकाणी बदामीचे चालुक्य हे जवळपास कर्नाटकामध्ये 200 वर्ष काय केलेले आहेत, राज्य कारभार केलेले आहेत. तर हे बागलकोट जिल्ह्यातील बदामी म्हणजेच अगोदर वातापी असं म्हटलं जात होतं, ही चालुक्यांची राजधानी होती बदामीच्या कालकिर्दीमध्ये. आणि हे पुलकेशी कोण होते, संस्थापक होते. आणि ह्या घराण्याचं प्रतीक काय होतं म्हणजे वराह होतं. जसं कदंबांचं होतं ते सिंह, गंग घराण्याचं होतं हाती आणि बदामीच्या चालुक्यांचं होते ते वराह. तर अशा प्रकारचे हे प्रतीक आपण इथं पाहत आहोत. यानंतर पाहूया कशा प्रकारे हे तर पुलकेशीने राज्य केलेलं आहे. दुसरा पुलकेशी इथं प्रसिद्ध होता. ह्याच्यामध्ये इमडी पुलकेशी बदामी चालुक्य घराण्यामध्ये इमडी पुलकेशी हा श्रेष्ठ राजा होता, म्हणजे दुसरा पुलकेशी हा प्रसिद्ध होता. त्याच रीतीने पहा तर ह्या भारतातील कोण्या ठिकाणी होतं, तर सम्राट हर्षवर्धन व पुलकेशी यांच्यामध्ये नर्मदा नदीच्या काठावर काय झालेलं होतं, घनघोर युद्ध झालेलं होतं. या युद्धामध्ये हर्षवर्धनाचा पराभव झाला होता. वर्धन घराण्याचा जो बलशाली राज्यकर्ता होता तो हर्षवर्धन, तर त्यांनी नर्मदाच्या काठावरती येऊन दक्षिणेकडील राज्यविस्तार करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळेला बदामीच्या चालुक्यामध्ये, तर ह्या बदामीच्या चालुक्याचं राज्यकारभार सांभाळत असताना पुलकेशीनं काय केलेलं आहे, हर्षवर्धनाचा पराभव केलेला आहे. ही महत्त्वाची घटना इथं दिसून येते. त्याचबरोबर यांना कदंब व गंग घराण्यांचे काय झालेले आहेत, शरण आलेले आहेत राज्यकर्ते. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट इथं दिसून येतो पहा, बदामीच्या चालुक्यांमध्ये जे पुलकेशीची कीर्ती भारताच्या बाहेर पसरली होती, त्यामुळे दूतमंडळ पर्शियाचा
राजा खुसरोकडे पाठविला होता. त्याच्यासोबत अमूल्य वस्तू व उत्तम हत्ती भेट म्हणून दिला आणि प्रत्युत्तरादाखल खुसरोने आपला दूतमंडळ पुलकेशीच्या राज्यात पाठविला. ही एक महत्त्वाची घटना तिथं झालेली आहे. तर अजंठा येथील एका गुहेत असणाऱ्या चित्रामध्ये पुलकेशी आणि त्याची राणी खुसरोच्या राजदूताचे स्वागत करतानाचे चित्र काढलेले आहे. तर अशा प्रकारचे ह्या ठिकाणी परदेशी म्हणजे दुसऱ्या देशामध्ये व्यवहार चालत होता आणि ते कशा प्रकारे दूत पाठवलेलं होतं संदेश देण्यासाठी. चालुक्यांची वास्तुशिल्प बदामी, ऐहोळे, पट्टदक्कल, महाकूट आणि नागराळ ही बदामी चालुक्याची वास्तुशिल्पे असलेली केंद्रे आहेत. तर या ठिकाणी बदामीच्या गुहाला पाहू शकता कशा प्रकारे इथं कोरलेले आहेत. त्यानंतर पाहूया आपण मुख्य देवालय. मुख्य देवालय कोणतं आहे? देवालयाच्या वास्तुशिल्प कलेचा पाळणा असं म्हटलं जातं. कुठल्या? या ऐहोळेच्या ठिकाणी बरेचसे मंदिरं आहेत, तर त्याला वास्तुशिल्पेचा पाळणा असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने बघा पट्टदकल येथील देवालयामध्ये विरूपाक्ष देवालय हे प्रसिद्ध व सुंदर भव्य असं मंदिर आहे पट्टदकलमध्ये. तर ते आपण इथं पाहू शकता, किती छान विरूपाक्ष देवालय इथं आहे. त्याच पद्धतीने पहा कांचीचे पल्लव. तर कांचीच्या पल्लव ह्या घराण्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न इथं दिसून येतात आपल्याला. तर ते कोणकोणते आहेत ते पाहूया. पल्लव घराणे हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध घराणे होते. तमिळनाडूमधील कांची ही पल्लवांची राजधानी होती आणि त्याचबरोबर विष्णू हे कोण होते? संस्थापक होते. त्याचबरोबर नरसिंहवर्मा, पल्लवामधील नरसिंहवर्मा हा श्रेष्ठ राजा होता. तर हे दिसून आलेलं आहे. या ठिकाणी पहा राष्ट्रकूट पाहिलं तर हे बदामीच्या चालुक्यानंतर राष्ट्रकूट घराणे अधिकारावर आले होते. तर यांच्या काळातील काही महत्त्वाचं आहे म्हणजे ते कविराज मार्ग, आदिकवी पंप आणि एल्लोराचे कैलास देवालय हे प्रसिद्ध होते. कविराज मार्ग हा कन्नडमधील सर्वप्रथम लक्षण ग्रंथ राष्ट्रकूटाच्या काळातील आहे. याची रचना श्री विजय यांनी केली आणि हा आतापर्यंत मिळालेला कन्नड ग्रंथामधील अतिप्राचीन ग्रंथ होय. कोणता? कविराज मार्ग. हे महत्त्वाचं एक आपल्याला या ठिकाणी पॉईंट मिळतो आहे. यानंतर पाहूया आपण प्रसिद्ध चक्रवर्ती कोण होता? तिसरा गोविंद हा राष्ट्रकूट घराण्यातील श्रेष्ठ राजा होता. याने दक्षिण भारतात सगळीकडे प्रभुत्व मिळविले. नंतर हिमालयाच्या पायथ्यापर्यंत यशस्वी आक्रमण केले होते. याचबरोबर श्रीविजय हा विद्वान होता. त्यांनी काय केलेलं आहे? श्रीविजयानं कविराज मार्ग हे साहित्य लिहिलेलं आहे. राष्ट्रकूटाची राजधानी ही कुठं होती? मान्यखेड. त्याचबरोबर यांच्या दरबारामध्ये जे विदेशी प्रवासी सुलेमान यांनी काय उल्लेख केलेला आहे की राष्ट्रकूटांचं साम्राज्य हे विशाल चार साम्राज्यापैकी एक होतं. कारण ते 3 कोणते होते अगोदर? रोमन, अरब आणि चीनी. याच्यानंतर राष्ट्रकूटांचं साम्राज्यसुद्धा हे खूप विशाल होतं, मोठं होतं, हे सुलेमाननं म्हटलेलं आहे. पंप, आदिकवी पंप हा कन्नडमध्ये श्रेष्ठ कवी होता. त्यांनी कन्नडमधील पहिले महाकाव्य रचलेले आहे. ते कोणते? आदिपुराण आणि विक्रमार्जुन विजय हे पंपांची महान काव्ये होती. त्याचबरोबर एलोरा आणि एलिफंट गुहा या ठिकाणी पाहत आहोत आपण. तर ह्या राष्ट्रकूटाची देण आहे. महेश मूर्ती, एलिफंटा याला त्रिमूर्ती असे सुद्धा म्हटले जातं. या ठिकाणी पहा एलोराचे कैलास देवालय 100 फूट उंच दगडात कोरलेले एक शिला देवालय आहे. एकाच दगडात कोरलेलं आहे ते. यांची निर्मिती करण्याचं श्रेय कोणाला जातं? राष्ट्रकूटाला. तर राजा कोण होता? पहिला कृष्ण. यांच्या कालावधीमध्ये एलोराचं कैलास देवालय स्थापन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एलिफंटा गुहा मुंबई बंदराजवळील एका बेटावर आहेत. यातील भव्य आकाराची तीनमुखी महेशाची मूर्ती. राष्ट्रकूटांचे साम्राज्य पहा या ठिकाणी किती विस्तारलेलं होतं. त्यानंतर कल्याणचे चालुक्य यांचं राष्ट्रकूटानंतर चालुक्य वंश पुन्हा एकदा आलेला आहे. अगोदर बदामीचे चालुक्य म्हणून राज्य केलेले होते. यानंतर कल्याणचे चालुक्य हे बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण ही त्यांची राजधानी होती. या ठिकाणी पहा
काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळतात. तर पंडित बिल्हाने कोणतं लिहिलेलं आहे बघा, विक्रमांक देवचरित या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्याचबरोबर विक्रमादित्यांचा जीवन वृत्तांत ह्याच्यामध्ये समावेश केलेला दिसून येतो आहे. त्यांच्या जीवनाबद्दल वृत्तांत केलेला आहे. विज्ञानेश्वर हा आणखी एक श्रेष्ठ विद्वान होता. याने मिताक्षर संहिता लिहिलेली आहे. मोमडी सोमेश्वर यांच्या कारकिर्दीमध्ये काय झालेलं आहे पहा, की त्यांनी जे कलेचे भोक्ते होते तर त्यांनी मानसोल्लास या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथांची रचना केलेली आहे. सर्वज्ञ चक्रवर्ती या नावाने त्यांची ओळख झालेली होती. त्यांच्या कारकिर्दीमध्ये साहित्य जर पाहिलं, कल्याणच्या चालुक्यांच्या ह्याच्यामध्ये कवी चक्रवर्ती अशी पदवी मिळवलेल्या रन्नाने साहसी भीमविजय अथवा त्यालाच काय म्हणतात गधायुद्ध हे कोणी लिहिलं होतं? रन्नाने लिहिलं होतं. या वीर काव्यांची रचना केलेली आहे. रन्नांनी काय लिहिलं आहे? गदायुद्ध लिहिलं आहे. पंपांचं आपण आदिपुराण हे ते पाहिलेलं आहे. त्याचबरोबर पोन्नसुद्धा एक कन्नड साहित्यातील कवी होते. तर हे या तिघांना मिळून त्रिरत्न असं म्हटलं जात होतं. हे सुद्धा या कालावधीमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी जेडर, दाशिमय्या, बसवण्णा, अलमप्रभू, अक्क महादेवी, चन्नबसवण्णा, सिद्धराम, मडिवाळ, माचय्या इत्यादी हे काळातील प्रसिद्ध वचनकार होऊन गेलेले आहेत. तर बसवण्णांचं आपण पाहतो. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी महादेव देवालय डिगीमधील आहे. राष्ट्रकूटांची कालगणना कुठल्या कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रकूटांनी साम्राज्याचं काळ विस्तारलेलं होतं ते सुमारे 750 ते 950पर्यंत. होयसळ साम्राज्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, 300 वर्षापेक्षा जास्त काळ हे वैभवपूर्ण कारभार केला. पहिल्यांदा बेलूर व नंतर द्वारसमुद्र ही त्यांची राजधानी होती. वाघाला ठार मारणाऱ्या सळाचे चित्र हे होयसळाचे प्रतीक होते. होयसळ राजवंशाचे प्रमुख कोण होते? म्हणजे विष्णुवर्धन होयसळ राजवंशाचा प्रमुख राजा होता. त्याचबरोबर पहा, या ठिकाणी बल्लाळ तिसरा हे एकमेव असा राजा होता जो परकीय आक्रमणाच्या अंधारमय काळात तेजस्वी ताऱ्याप्रमाणे प्रकाशित झाला होता. म्हणजे एवढं त्यांनी कोणाला दिलेला आहे लढा, की परकीयांना, म्हणजे जे दिल्ली सुलतानशाही होती तर त्या दरम्यानमध्ये यांनी दक्षिणेकडे स्वारी करणाऱ्यांना त्यांनी लढा दिलेला आहे. म्हणून ते प्रकाशित आलेले आहेत. ते कोण? म्हणजे बल्लाळ तिसरा. बल्लाळ तिसराच्या नंतर त्यांचा जो मुलगा चौथा बल्लाळ आलेला आहे सामान्य शक 1346मध्ये ह्या मदुराईच्या सुलतानांना कडून मारला गेला. यासह होयसळ राजवंशाचा अंत झाला. पण तोपर्यंत विजयनगर साम्राज्याची स्थापना झालेली होती. हिंदू राज्य म्हणून विजयनगर साम्राज्याची ओळख आपण पाहतो. त्याचबरोबर होयसळाचे कन्नड साहित्यातील योगदान जगप्रसिद्ध आहे. बृहदेश्वर हे भारतातील सर्वात उंच भव्य देवालय आहे. याची उंची आपल्याला इथं लक्षात येते. कळसाची उंची 61 मीटर म्हणजे 200 फूट उंच आहे. तर अशा प्रकारचं ह्या ठिकाणचं बृहदेश्वर देवालय तंजावरमधलं दिसून येतं. पहा किती सुंदर. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2010मध्ये सहस्त्र वर्ष पूर्ण झालेले बृहदेश्वर देवालय या नावाने 1000 रुपया किमतीची नाणे चलनात आणलेलं होतं. तर हे प्रश्न इथं येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर प्रमुख चोळ राजे कोण होते बघा, तर चोळांनी दक्षिण भारतात प्रबळ राजकीय शक्ती म्हणून सुमारे 4 शतके राज्य केले होते. ते तंजावर, तामिळनाडू ही चोळा राजांची राजधानी होती. त्याच पद्धतीने पहा की कशा प्रकारचं ह्या ठिकाणी चोळांचं साम्राज्य होतं. इकडं वेंगी, कांची, गंगैकोंड, तंजावर आणि इकडं खाली श्रीलंका. तर अशा भागापर्यंत विस्तारलेलं राज्य होतं. यांच्या कारकिर्दीमध्ये राजेंद्र चोळ यांना गंगैकोंड ही पदवी मिळालेली होती. आग्नेय आशियातील सुमात्रा येथील श्रीविजय यांचे राज्यसुद्धा त्यांनी जिंकलेले होते. म्हणून राजेंद्र चोळचे आणखीन एक महान कार्य दिसून आलेलं आहे, ते राजेंद्र चोळांचा कार्यकाळ जर पाहिला तर आपण चोळांच्या राजवटीचा कार्यकाळ 850 सामान्य शक ते 1200 सामान्य शकापर्यंत राजा चोळ हा प्रसिद्ध होता. अशा प्रकारे तुम्हाला ह्या दक्षिण भारतातील राजघराण्यांबद्दल आपल्याला अभ्यास करायला मिळालेला आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स काढलेले आहेत. तर त्यावरील काही प्रश्न इथं आहेत, तर ते सुद्धा तुम्ही सोडवा आणि सोडवल्यानंतर ते कमेंट बॉक्समध्ये पाठवा.
या व्हिडिओमधून तुम्हाला काही माहिती आणि इम्पॉर्टंट वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.